नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। विधानसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात। केव्हाही निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतं आणि सगळे पक्ष, अधिकारी, निवडणूक प्रशासन हे कामाला लागू शकतं। यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षीय नेत्यांची, पक्षप्रमुखांची सगळी चाचपणी सुरू आहे। त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार चांगला असेल, कोण उमेदवार आपला असेल, कोण उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल, कुठे आपलं सीट दगावणार नाही, कुठे आपल्याला दगाफटका होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींची सर्व पक्षप्रमुखांकडून चाचपणी केली जाते। सर्व लोक म्हणजे सत्तेतले लोक, जनआधार, जनसंवाद आणि लाभार्थी लोकांना शेवटच्या तारखेपर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी किंवा मग घोषणांचा पाऊस पाडण्यासाठी सभा घेत आहेत। महायुती सरकार सत्तेमध्ये आहे आणि महायुतीनं एकही असा दिवस रिकामा सोडला नाही की आपल्या योजना जारी करायच्या आणि त्याची जाहिरातबाजी करायची। सोशल मीडियावर, वेबसाईटवर, गुगलवर एक असं पोर्टल नाही ज्या ठिकाणी केंद्राच्या आणि राज्याच्या जाहिराती नाहीत। मागच्या 5 वर्षामध्ये काय नेमके दिवे लावले हे या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाहीत। अशी लोक सत्तेमध्ये आल्यानंतर आचारसंहितेच्या 2 महिने अगोदर असा काही योजनांचा पाऊस पाडतायत की त्या योजनांच्या पावसामध्ये लोक ना भिजतायत न वाळतायत। म्हणजे आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये त्या भाषेला असं म्हणतात की असा पाऊस येतोय भुरभुर, अंगही वाळत नाही आणि ऊलही होत नाही, मात्र काम काही सुधरत नाही। अशी सगळी परिस्थिती सध्या महायुतीची आहे। या महायुतीमध्ये घोषणांचा पाऊस आहे खरा, मात्र तो अर्धा अधिक ओला आहे आणि अर्धा अधिक कोरडा आहे। माणूस धड भिजतही नाही आणि माणूस वाळत सुद्धा नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपये दिले, 1500 रुपयामध्ये धड घडही चालत नाही आणि बाहेर खिशात ठेवून तरी करायचं काय, म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठी महाराष्ट्र नेहमी सातत्यानं आणि चहूबाजूनं विचार करून सगळ्या पक्षांच्या काय नेमक्या भूमिका आहेत, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते उमेदवार ताकदवर असतील, कोणते उमेदवार बदलले जाऊ शकतात, कोणते उमेदवार धोक्यात आहे, यासाठीच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मराठी महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे। महाराष्ट्राचं एकमेव लोकप्रिय चॅनल असलेलं मराठी महाराष्ट्र हे लोकांच्या पसंतीस उतरले आहे आणि मराठी महाराष्ट्राच्या अनेक गोष्टी, अनेक तर्क, अनेक बातम्या ज्या आहेत त्या खऱ्या ठरलेल्या आहेत। त्यामुळे मराठी महाराष्ट्र अग्रेसर राहिलेलं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक जिल्ह्यांचे अपडेट मराठी महाराष्ट्रावर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच विनंती करतो की मराठी महाराष्ट्र चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तात्काळ तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला मराठी महाराष्ट्राचा रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर दिसेल। मूळ मुद्द्याकडे वळूयात। मतदारसंघामध्ये लोकांच्या आणि उमेदवारांच्या चाचपण्या सुरू आहेत। बीड विधानसभेबद्दल बोलणार आहोत आणि बीड विधानसभेमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सध्या धोक्यात असल्याचं बोललं जातं। सोशल मीडियावर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमदार संदीप क्षीरसागर या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत। बीड जिल्ह्याचे नूतन खासदार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आहेत। मात्र शरद पवार गटाचे खासदार हे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर यांना मदत करणार नसल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये लोकसभेपासून बेबनाव आहे। ते कधी कधी चित्रामध्ये आणि कधी कधी भाषणामध्ये एकमेकांना जरी खुश करत असतील तरी सुद्धा लोकसभेमध्ये एकमेकांना दुजाभाव किंवा एकमेकांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम केलं असल्याचं सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांना पाहायला मिळालेलं आहे। मग बजरंग सोनवणेचे समर्थक असतील आणि संदीप क्षीरसागरांचे समर्थक असतील। बजरंग सोनवणे यांच्या प्रचारादरम्यान संदीप क्षीरसागरांनी लोकसभेमध्ये प्रचार करत असताना फक्त आणि फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामधल्या लोकांना ते काय सांगतात एवढंच करू दिलेलं आहे। म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या वैयक्तिक कार्यकर्त्यांनी काही वेगळ्या काही बैठका लावलेल्या असतील, काही नियोजन लावलेले असतील, तर ते संदीप क्षीरसागरांनी हाणून पाडलेले आहेत आणि संदीप क्षीरसागरांनी सांगितलेलं की मी तुम्हाला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बजरंग सोनवणे यांची कुठल्याही प्रकारची सभा, कुठल्याही प्रकारची बैठक आयोजित करायची नाही। म्हणजेच काय तर मागच्या 2014च्या आणि 19च्या निवडणुकीमध्ये अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या। 19मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये पालकमंत्री त्या जिल्ह्याचे
आणि इतर आमदारांनी एकमेकांच्या मतदारसंघामध्ये डुंकवून पाहायचं नाही, एकमेकांच्या मतदारसंघामध्ये दखल द्यायची नाही, अशी सगळी रणनीती, अशा सगळा पायंडा जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये पाडण्यात आलेला होता. आणि तोच पायंडा संदीप क्षीरसागर या लोकसभेला सुद्धा चालवत होते आणि त्यांनी चालवलेला आहे. संदीप क्षीरसागर ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी बजरंग सोनवणे असायचे, ज्या ठिकाणी संदीप क्षीरसागर नसतील त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना जाता येत नव्हतं, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि संदीप क्षीरसागर ज्या ठिकाणी सांगायचे त्याच ठिकाणी बजरंग सोनवणे यांना जावं लागत होतं. मात्र बजरंग सोनवणे यांची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती आणि ती निवडणूक लोकांनी थेट बजरंग सोनवणे यांना सभागृहात नेऊन संपवली. ही सगळी परिस्थिती आहे. एकीकडे बजरंग सोनवणे यांच्या विजयामध्ये संदीप क्षीरसागर यांचा फार मोठा वाटा मानला जातो. मात्र संदीप क्षीरसागर यांच्या नावावर इथली वोट बँक जी आहे ती खपली, जी काय ती बिल जे आहे ते संदीप क्षीरसागरांच्या नावावर फाटलं. कारण संदीप क्षीरसागर इथले जिल्हा अध्यक्ष आहेत आणि इथले विद्यमान आमदार आहेत. मात्र संदीप क्षीरसागर यांनी ओळखीच्या ठिकाणी बैठका लावल्या, म्हणजे जिथून बजरंग सोनवणे यांना सोर्स मिळायला हवा होता, जिथून बजरंग सोनवणे यांना आपल्या ओळखीच्या ठिकाणून आपल्या विरुद्ध भागातून कशा प्रकारची मतं मिळतील यासाठीचे प्रयत्न संदीप क्षीरसागरांनी केलेले नाहीत. म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याच पार्टीचे काही तालुका प्रमुख असतील, काही पदाधिकारी असतील, त्यांच्या गावामध्ये जाऊन बैठका लावणं म्हणजे हे आपल्याच घरामध्ये राहून आपल्याच घरामध्ये प्रचार केल्यासारखं आहे. असं संदीप क्षीरसागरांनी लोकसभेला केलं. बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत असताना त्यांनी आपल्याच ओळखीच्या लोकांच्या बैठका घेतल्या आणि सोशल मीडियावर फोटो टाकले आणि त्याचंच क्रेडिट जे आहे ते लोकसभेला मिळवलं. अशी सगळी खंत जे आहे ते बजरंग सोनवणे यांचे समर्थक आणि बजरंग सोनवणे यांना मानणारे लोक जे आहेत ते व्यक्त करून दाखवतात. अशी खंत जी आहे ते व्यक्त करून दाखवतात. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांना सध्या बजरंग सोनवणे यांचे समर्थक जे आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करतात. बजरंग सोनवणे यांचे समर्थक संदीप क्षीरसागर यांना सहकार्य करणार नसतील तर संदीप क्षीरसागर हे आमदार होतील का, असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण बजरंग सोनवणे हे जिल्ह्याचे खासदार आहेत. बजरंग सोनवणे यांचं नेटवर्क जिल्ह्यामध्ये सध्या पोहोचलेलं आहे. लोकसभेला बजरंग सोनवणे यांनी फार मोठं जाळं पसरवलं होतं आणि ते जाळं आता मजबूत केलेलं आहे. बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार संदीप क्षीरसागरांना या ठिकाणी जे आहे ते मतं मिळतील आणि जर बजरंग सोनवणे यांचे समर्थकच संदीप क्षीरसागरांना मदत करणार नसतील तर संदीप क्षीरसागर अर्थात शरद पवार गटाची उमेदवारी एक जागा जी आहे ती बीड विधानसभेची धोक्यात आहे. दुसरीकडं मागच्या 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी ज्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या त्या मुलाखतीला देखील संदीप क्षीरसागर उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे संदीप क्षीरसागर पार्टीवर नाराज आहेत आणि ते नाराज होऊन पोचलेले नाहीत. त्याचं कारण सुद्धा असं सांगितलं जात होतं, तशी चर्चा आहे की संदीप क्षीरसागरांची उमेदवारी नाकारली जाणार आहे आणि ती दुसऱ्या एका भागवत तावरे नावाच्या उमेदवाराला दिली जाणार आहे आणि त्यामुळे संदीप क्षीरसागर पार्टीवर नाराज आहेत का, असा चर्चेचा जो आहे तो सूर उठला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संदीप क्षीरसागर तातडीनं पक्ष कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना सवाल केला. मात्र त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांना उत्तर देता आलं नाही. संदीप क्षीरसागरांनी म्हटलं की हा माझा विषय नाही आहे आणि मी इथं यायचं काही कारण नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र पत्रकारांनी जेव्हा त्यांना सवाल केले तेव्हा ते गोंधळून गेले. अर्थात संदीप क्षीरसागरांना पार्टी एंटरटेन करत नाही. संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत, स्टँडिंग उमेदवार आहेत. असं असताना पार्टी त्यांना एंटरटेन का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे याच जिल्ह्याचे खासदारांनी त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेले बजरंग सोनवणे हे भागवत तावरे नावाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी घेऊन जातात. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली ही विचारण्याचा प्रयत्न केला असता भागवत तावरेंनी असं सांगितलं की शरद पवारांनी पोषक शब्द प्रयोग केलेले आहेत. त्यांनी मला चांगल्या प्रकारे ग्रीन सिग्नल दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी मला मिळवण्यासाठी मी तातडीनं प्रयत्न करेल आणि मी शरद पवार गटाचा उमेदवार होण्यासाठीचे आटोकाटीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता संदीप क्षीरसागरांची उमेदवारी धोक्यात आहे का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भागवत तावरे हे लोकांच्या पसंतीस उतरलेले उमेदवार येणाऱ्या काळामध्ये ठरतील. गेल्या 10 ते 12 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये असलेले भागवत तावरे आणि जिल्ह्याची आणि तालुक्याची नस ना नस इथल्या मतदारसंघामधला सामान्य नागरिक आणि तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, दलित शोषित पीडितांचा आवाज बनणारे भागवत तावरे हे सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, लोकांमध्ये जात आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आणि यामुळे भागवत तावरे हे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे कोरोना काळापासून भागवत तावरे हे नाव नवं नाही आहे. हजारो लाखो लोकांना कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागामधून भाकरी, जेवण, अन्न घेऊन पुरवणारे भागवत तावरे, आरोग्याची सेवा करणारे हे सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. आणि
इच्छुकांच्या बाहुगर्दीमध्ये भागवत तावरे एकमेव असा चेहरा आहे ते लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकांची इच्छा आणि आकांक्षा, लोकांच्या अपेक्षा भागवत तावरेंकडून आहेत असं म्हणायला हरकत नाही. शरद पवार आणि शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या निवडीमध्ये भागवत तावरे यांचा सिंहाच्या पेक्षा जास्त वाटा आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे हे त्यांना एंटरटेन करतात का हे आता पाहावं लागणार आहे. आणि बजरंग सोनवणे हेच शरद पवारांकडं भागवत तावरेंना पुढे घेऊन जात आहेत का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. भागवत तावरे यांच्यासारखा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना जर मिळाला तर इथे त्यांचा विजय होऊ शकतो अशी सगळी परिस्थिती आहे. जाणकार लोकांचं म्हणणं आहे भागवत तावरे हा सामान्य माणूस आहे, आर्थिक परिस्थितीने अत्यंत साधा आहे, अकाउंट नसलेला माणूस आहे, म्हणजे बँकेमध्ये खातं नसलेला हा माणूस आहे, तरीसुद्धा शरद पवारांना इथं जागा कमी पडू देणार नाही. अर्थात भागवत तावरे जर शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर ते निश्चित आमदार होतील, मात्र ते अपक्ष उमेदवार जरी राहिले तरी शरद पवारांचा उमेदवार पडेल. त्यामुळे शरद पवारांनी विचार करावा अशी सगळी परिस्थिती मतदारसंघामध्ये झालेली आहे. पक्षश्रेष्ठींकडून या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातोय, त्यांच्या पक्षाकडून सर्वे केला जातोय. या सगळ्या गोष्टींमध्ये भागवत तावरेंचं सुद्धा नाव त्यामध्ये घेतलं जातं आहे आणि या सर्वेमधून काय नेमकी परिस्थिती, काय नेमका जो आहे तो पोल बाहेर निघतो हे आता पाहावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने भागवत तावरे हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार असतील तर संदीप क्षीरसागरांचं काय, संदीप क्षीरसागरांना कुठली विधान परिषदेचा शब्द दिला जातो का हे पाहावं लागणार आहे. तशी सेटलमेंट करता येऊ शकते का यासाठी सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, जयंत पाटील यांच्यासुद्धा भेटी झाली असल्याचं भागवत तावरेंनी सांगितलेलं आहे. मोठ्या स्तरावर, वरच्या स्तरावर जे आहे ते उमेदवारी बदलवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथली जागा संदीप क्षीरसागर पराभूत होऊन खाली राहण्यापेक्षा कुठल्या तरी वेगळ्या उमेदवाराला किंवा मग भागवत तावरेला दिली जाऊ शकते आणि संदीप क्षीरसागरांना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं, अशी सगळी परिस्थिती असल्याचा अंदाज जे आहे ते तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी परिस्थिती होते हे आता पाहावं लागणार आहे. मतदारसंघामध्ये काय नेमका मूड आहे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र डोअर टू डोअर जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. सध्या मात्र सोशल मीडियावर भागवत तावरे यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा असल्याचं पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. भागवत तावरे बीड विधानसभेचे आमदार होऊ शकतात का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार होऊ शकतात का? संदीप क्षीरसागरांची उमेदवारी नाकारली जाऊ शकते का? संदीप क्षीरसागरांना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं का? शरद पवार उमेदवारी बदलू शकतात का? ते किती आणि त्यांना किती लोक ओळखतात या सगळ्या निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींवर कोणाला काही बोलायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे आणि चांगल्या शब्दांमध्ये मत नोंदवावं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.